डेप्रिसिएशन टॉपिकमधील सर्व थेरी भाग अभ्यासल्यानंतर आता आपण प्रॅक्टिकली डेप्रिसिएशनचा प्रॉब्लेम सोडवत असताना कोणकोणत्या अकाउंटिंग जर्नल एंट्रीज कराव्या लागतात, मग या जर्नल एंट्रीज फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडसाठी आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडसाठी सेम किंवा सारख्याच असतात, त्या जर्नल एंट्री आपण आता विचारात घेऊ. पहिली एंट्री होत असते फॉर परचेस ऑफ असेट फॉर कॅश, म्हणजेच काय, असेटची रोखीने खरेदी केल्यास त्याची जर्नल एंट्री होते असेट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, आणि त्याची नरेशन येईल बिईंग असेट परचेस फॉर कॅश. यानंतर आहे बघा, दुसरी एंट्री करायची असते फॉर परचेस ऑफ असेट ऑन क्रेडिट, म्हणजेच असेटची उधारीने खरेदी केली असेल तर त्याची जर्नल एंट्री होईल असेट अकाउंट डेबिट टू सप्लायर्स ऑब्लिक पार्टीज अकाउंट. या ठिकाणी टू सप्लायर्स ऑब्लिक पार्टीज अकाउंट का आलं, कारण असेट ही उधारीने खरेदी केलेली आहे, मग त्याचं नरेशन बिईंग परचेस ऑफ असेट्स ऑन क्रेडिट. या पद्धतीनं ही दुसरी एंट्री होईल. यानंतर आहे तिसरी एंट्री करायची आहे फॉर पेमेंट ऑफ इन्स्टॉलेशन चार्जेस, म्हणजेच असेट इन्स्टॉल करत असताना काही चार्जेस द्यावे लागत असतील तर त्याची जर्नल एंट्री होते असेट्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. त्याचं नरेशन येईल बिईंग पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस ऑब्लिक इन्स्टॉलेशन चार्जेस. यानंतरची पुढील एंट्री आहे फॉर चार्जिंग डेप्रिशिएशन, म्हणजे फिक्स असेटवरती डेप्रिशिएशन आकारल्यानंतर कोणती जर्नल एंट्री करायची, तर त्याची जर्नल एंट्री आहे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, आणि त्याचं नरेशन येईल बिईंग डेप्रिशिएशन चार्ज ऑन असेट. या पद्धतीनं ही चौथी जर्नल एंट्री होईल. यानंतर आहे बघा पाचवी जर्नल एंट्री आहे बॅलन्स ऑफ डेप्रिशिएशन इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे काय, डेप्रिशिएशनची रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केल्यास त्याची जर्नल एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट, आणि त्याचं नरेशन येईल बिईंग बॅलन्स ऑफ डेप्रिशिएशन इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या पद्धतीनं डेप्रिशिएशन ट्रान्सफर केलेल्याची जर्नल एंट्री होईल. जर्नल एंट्री नंबर 4 आणि जर्नल एंट्री नंबर 5 या दोन्ही जर्नल एंट्रीज जितक्या वर्षाचा आपणाला डेप्रिशिएशन अकाउंट काढावं लागेल त्या वर्षासाठी ह्या दोन्ही एंट्रीज ह्या कराव्याच लागतात. यानंतरची 6वी जर्नल एंट्री आहे फॉर सेल ऑफ असेट्स, म्हणजेच असेटची विक्री केली असेल तर त्याची जर्नल एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. त्याचं नरेशन येईल बिईंग सेल ऑफ असेट्स. यानंतरची जर्नल एंट्री होईल ही असेट्स विकत असताना त्या असेट्स विक्रीमध्ये काही प्रॉफिट झाला असेल तर त्याची जर्नल एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि त्याचं नरेशन बिईंग असेट्स हॅव बीन सोल्ड ॲट प्रॉफिट, म्हणजे असेट विकताना प्रॉफिट झाला. या पद्धतीनं ही जर्नल एंट्री होईल. यानंतरची जर्नल एंट्री असेट विकताना झालेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जात असतो, मग त्याची जर्नल एंट्री होते ट्रान्सफरिंग प्रॉफिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याची जर्नल एंट्री होईल प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि त्याचं नरेशन येईल बिईंग प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
या पद्धतीनं ही जर्नल एंट्री होईल. यानंतरची जर्नल एंट्री होईल फॉर सेल ऑफ असेट्स ॲट लॉस, म्हणजेच असेट विकताना तोटा झाला त्याची जर्नल एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट, लॉस ऑन सेल ऑफ असेट अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. त्याचं नॅरेशन येईल बिईंग असेट सोल्ड ॲट लॉस, म्हणजेच असेट विकताना तोटा झाला. यानंतर असेट विकताना जो तोटा झालेला असेल तो तोटा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जात असतो. उदाहरणार्थ ट्रान्सफरिंग लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग त्याची जनरल एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू लॉस ऑन सेल ऑफ असेट अकाउंट. त्याचं नॅरेशन येईल बिईंग द लॉस ऑन सेल ऑफ असेट ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या पद्धतीनं या सर्व जर्नल एंट्री डेप्रिशिएशनचा प्रॉब्लेम सोडवत असताना कराव्या लागतात आणि या जर्नल एंट्रीच्या आधारे प्रॅक्टिकली असेट्स अकाउंट आणि डेप्रिशिएशन अकाउंट हा तयार केला जात असतो. या सर्व जर्नल एंट्रीज सर्वांनी लक्षात ठेवाव्याच लागतात. जर्नल एंट्रीज लक्षात ठेवल्यानंतरच आपणाला लेजर अकाउंट्स हे इझिली तयार करता येतात. यानंतर आपण प्रॅक्टिकली जे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवले जातात तो भाग आपण पाहू.